लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी बघा खूप लाभार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही एका गोष्टीचा संभ्रम आहे की ई-के-वाय-सी न केल्यामुळे एकूण किती लाभार्थ्यांची संख्या यावेळेस कमी होऊ शकते। म्हणजे एकंदरीत या के-वाय-सीच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे आज मार्चच्या हप्त्याच्या कोणत्याही प्रकारे जी-आरची अपडेट आलेली नाही। आपला जो मुद्दा आहे बघा, काही लाभार्थ्यांनी विचारलं आहे की सर 71 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे किंवा काही लाभार्थी म्हणतायत नाही सर आम्ही वेगळ्या ठिकाणी वाचलं आहे की 68 लाखापर्यंत लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे। तर सध्या जर आपण विचार केला तर जी पूर्वी म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा जवळपास 2,43,00,000 लाभार्थ्यांची संख्या होती। आपल्या चॅनलवर त्याची अपडेट पण दिली होती आपण। पण आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहत असताल की जवळपास 68 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी होत आहे आणि सध्या फक्त 1,75,00,000 एवढ्याच लाभार्थ्यांची संख्या आहे आणि त्यामुळेच हा आकडा पुढे येत आहे। परंतु याचा आणि ई-के-वाय-सी म्हणजे ई-के-वाय-सी न केल्यामुळे हा आकडा येतो आहे का खरंच, तर हीच बाब आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित अभ्यासणार आहोत। पण सर्वात अगोदर तुम्हाला एकदा क्लिअर कट सांगून देतो आहे की ई-के-वाय-सी न केल्यामुळे 68 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही आणि नाही 71 लाख लाभार्थ्यांची संख्या पण कमी होणार नाही। कारण की याचं मी कारण सांगतोय मी तुम्हाला बघा। पहिलं कारण आपल्याला ते कळेल की काही कमेंट्स वाचून। आता तुम्ही म्हणाल की कमेंट्स वाचून कसं कळणार, बघा आता यांनी काय लिहिलं आहे आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। यांनी लिहिलं की माझे वडील लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्यांची आई म्हणजे माझी आई आम्हाला एकटी लहानपणापासून सांभाळत आलेली आहे। आता के-वाय-सी करायला ना वडील आहे ना आईचा पती। म्हणजे बघा आता जर विचार केला तर या लाडक्या बहिणीला म्हणजे ज्यांचं लग्नच झालेलं नाही म्हणजे अविवाहित लाडक्या बहिणी, परंतु अशा लाडक्या बहिणींना वडिलांना OTP पाठवावा लागतो हे सर्वांना माहीत आहे जर अविवाहित असेल तर, बरं का, अविवाहित। पण यामध्ये एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की बघा जर एखाद्या लाडक्या बहिणीचे म्हणजे लहानपणीच जर का त्यांचं लग्न व्हायच्या आता लग्न पण नाही झालेलं आणि त्यांचे वडील त्यांनी दुसरं लग्न केलेलं आहे, आता यांना OTP कसा जाणार सांगा बरं। म्हणजे अशा कितीतरी लाभार्थी असतील त्यांच्यामुळे त्यांनी ई-के-वाय-सी केली का नाही, आणि त्यामुळे जर का अशा लाभार्थ्यांना जर का पर्याय काढला तर यांना के-वाय-सी करता येत नाही का, येते। परंतु यावर सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे, अशा लाडक्या बहिणींना के-वाय-सी करण्याचा ऑप्शन उपलब्ध करून द्यायला पाहिजे। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना के-वाय-सी करताना आली त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या अपात्रतेची वाढत आहे। त्यानंतर दुसरी एक कमेंट पहा बरं, या कमेंटमध्ये काय सांगितलं आहे की एकल महिलासाठी सर के-वाय-सी झाली पाहिजे दादा, हप्ता म्हणजे पात्र असून पण त्यांना हप्ता बंद झालेला आहे तर त्यांचा हप्ता सुरू करण्यात यावा असं ते म्हणतायत। आता एकल लाडक्या बहिणी ज्या आहेत म्हणजे त्याला आपण परित्यक्ता लाडक्या बहिणी म्हणतो, या लाडक्या बहिणींनी OTP कोणाला पाठवायचा, जो OTP असतो यांनी पतीला तर ते पाठवू शकत नाही, कारण पतीला OTP पाठवला तर पती काय OTP देणार नाही त्यांना, कारण त्या पतीपासून वेगळे राहतात। मग अशा लाडक्या बहिणींनी के-वाय-सी कशी करायची, मग अशामुळे तो नंबर जो आहे ना हे 68 लाख वगैरे वगैरे हा पुढे येत आहे ना, आणि तेवढा आकडा आहे की नाही हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्याकडे जेवढी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला तोही आकडा सांगणार की किती लाभार्थ्यांची संख्या जी आहे अपात्र शेवटी होऊ शकते एकदम शेवटपर्यंत बघा। त्यानंतर बघा काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत की बघा त्यांनी इथं लिहिले बघा, एका लाडक्या बहिणीचे आपण एक हे पाहूयात आपण, सुजेता या ताईची कमेंट बघा, के-वाय-सी पुन्हा सुरू करा कारण आमची के-वाय-सी झालीच नाही। मग आता ह्या लाडक्या बहिणी पात्र आहेत। आता पोर्टल जर चालू केलं तुम्ही विचार करा, पोर्टल चालू केल्याच्यानंतर यांना के-वाय-सी करता येणार की नाही, उत्तर आहे होय। पण आता पोर्टल चालू नाही, फक्त दुरुस्ती आहे, त्यामुळे यांचा पण लाभ थांबलेला आहे। आणि असे हे या कमेंट्सूनच तुम्हाला कळत आहे की यांचा उपाय शोधता येऊ शकतो बरं का। म्हणजे याही लाडक्या बहिणींचं जे काही आहे पात्रता जी आहे योग्य त्या पात्र असून पण त्यांना लाभापासून वंचित झाले आहेत। त्यानंतर ह्या एकल लाडक्या बहिणी पण लाभापासून वंचित झालेल्या आहेत। त्यानंतर काहींची के-वाय-सी झाली नाही त्या पण लाभापासून वंचित झालेल्या आहेत। आणि जेव्हा पोर्टल परत सुरू होईल त्यांचा यावेळेस यांचा लाभ परत चालू होईल। आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे बघा की काही लाभार्थी के-वाय-सीचे जे दुरुस्ती करायला जात आहेत, ई-के-वाय-सी बरं का, आणि ई-के-वाय-सी दुरुस्ती करायला गेले तर दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही अशा प्रकारचा मेसेज येतो आहे। मग हा टेक्निकल एरर सरकारने लवकरात लवकर काढायला पाहिजे, त्यामुळे पण लाभार्थ्यांची संख्या कमी होती आहे। त्यामुळे एकंदरीत या सर्व जेवढे मी मुद्दे सांगितले आहे मी सर्व मुद्द्यांना सोडवता येऊ शकतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे सोडवण्याची। आणि बघूयात आपण त्याच्यावर खरंच शेवटपर्यंत तोडगा येतो का नाही। 2 प्रश्न आपण सर्वात महत्त्वाचे पाहूयात आणि त्यानंतर एकूण किती लाभार्थ्यांचा जे आहे आकडा कमी होऊ शकतो के-वाय-सी न केल्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मग पाहूयात। पहिला मुद्दा बघा, हा खूप लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न, के-वाय-सी केल्यामुळे कुणाचा हप्ता बंद झाला आहे का, तर उत्तर अगदी स्पष्ट सांगतोय कुणाचाही हप्ता बंद झालेला नाही।
उलट जर KYC न केली असेल तर हप्ता बंद होतो. आणि आपल्याच चॅनलवरती अपडेट दिली होती तुम्हाला की नोव्हेंबरपासून जे आहे ज्यांनी KYC केली चुकली आहे तर त्यांचा हप्ता बंद झाला होता, आणि डिसेंबरपासून ज्यांनी KYC केलीच नव्हती त्यांचा हप्ता बंद झाला होता. ह्या गोष्टी आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला सांगण्यात आलेल्या होत्या. आता आपला जो मुद्दा तो म्हणजे काय की एकूण किती लाभार्थ्यांची मग KYC न केल्यामुळे संख्या कमी होऊ शकते. पहिलं तर मुद्दा एक इथे लक्षात घेण्यासारखा आहे की 71 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही आणि 68 लाख पण लाभार्थ्यांची संख्या कमी होणार नाही, त्यामुळे कोणी चिंता करू नका. मग किती होऊ शकते तर 20 लाखाच्या दरम्यान होऊ शकते. पण याही लाडक्या बहिणींना जर का पोर्टलवर योग्य पद्धतीने KYC करण्याचा ऑप्शन दिला तर हाही आकडा कमी होऊ शकतो. आता बघूयात आपण शेवटपर्यंत किती लाभार्थ्यांची संख्या कमी होते, परंतु मात्र मोठा आकडा नाही एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो आहे. कारण की पूर्वी जेव्हापासून योजना चालू झालेली आहे तेव्हापासून या योजनेच्या संदर्भात नकारात्मक न्यूज येतात. कारण मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे योजना खूप मोठी आहे, त्यामुळे साहजिकच आहे की तशा प्रकारच्या न्यूज येणं वगैरे. आणि काही लाभार्थी विचारत आहे की सर आता योजनेवर जे कोर्टाने ताशेरे मारलेले आहेत त्यामुळे काही त्याचा परिणाम होणार का, तर त्याचा काही परिणाम होणार नाही, काही चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.